अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत MIDC परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील 12 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 29,64,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। KEC इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या ॲल्युमिनियम लोखंड मिक्स तारा एका टॉवरवर जोडून दुसरं टॉवर जोडण्यासाठी खाली पसरवलेल्या 25 लाख रुपये किमतीच्या तारा कोणी अज्ञात चोरट्यांनी उघड्यावरून कट करून चोरी केली होती। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यासंदर्भात CCTV फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्यामार्फत तपास करून 24 तासाच्या आत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं होतं। तेव्हा आरोपी यांची पोलीस कस्टडी मिळवून आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून कौशल्याने तपास करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली वाहने, एक कार, एक पिकअप, 2 मिनी टेम्पो असा एकूण 29,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी दिली आहे। तसेच यातील अटक आरोपी यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत काय, गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेला मुद्देमाल कोणाला विकला आहे, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबतचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे। वरील उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 उल्हासनगर डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या देखरेखीखाली तुकाराम पादीर, गणेश शेळके, सिराज शेख, सौदाने, पादीर, पारधी, वळवी, राजगे, शेख, डोंगरे, काकडे, चत्तर यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉ. सुधाकर पठारे यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत। नॅशनल पॉवर ग्रिड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे। त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत KEC इंटरनॅशनल लिमिटेड। यांचं काम सुरू होतं 27 आणि 28च्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण 25 लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं, जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला। शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे, त्याचे मास्टरमाइंड, त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे 11 आरोपी आहेत। हा तपास अजूनही सुरूच आहे। यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे 25 लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले 4 वाहनं देखील जप्त करण्यात आले। असा एकंदर साधारण 29,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत, त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादीर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, PSI सिराज शेख, पोलीस हवालदार सैदाने, पादीर, पारधी, वळवी, राजगे, पोलीस शिपाई शेख, डोंगरे, काकडे आणि चत्तर यांनी विशेष सहभाग नोंदवलाय। या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत, त्यांचाही तपास अत्यंत बारकाईने सुरू आहे आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुमरे साहेब, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर केलेलं आहे। या संपूर्ण तपासामध्ये दैनंदिन पातळीवर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेशजी वराडे
यांनी दैनंदिन पाठपुरावा घेतला आणि या टीममध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। या तपासाचं महत्त्व हा राष्ट्रीय प्रोजेक्ट जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हावा आणि निर्वेदपणे पूर्ण व्हावा यासाठी आहे। त्यामुळे या संपूर्ण टीमचं मी देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष बक्षीस जाहीर करतो।